नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. कोर्टाने एक नुकतीच नोटीस जाहीर केली आहे जरांगे पाटलांना, की त्याच्यामध्ये काय बोललेलं आहे आणि अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, की कोर्टाने परमिशन नाकारली आहे. कुठे? आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परमिशन नाकारली आहे, असं लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आता माझ्याकडे बघा, इथे तुम्ही बघू शकता, ही कोर्टाची ऑफिशियल म्हणजे अधिकृत जी नोटीस आहे ना, ती माझ्यापर्यंत आहे. तर याच्यामध्ये काय काय लिहिलं आहे, आता हे पूर्ण इंग्लिशमध्ये आहे, परंतु मी याला मराठीमध्ये माझ्या भाषेमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ह्याच्यात तुम्हाला सोप्या भाषेत याचा अर्थ काय होतो हे सांगतो, कारण अनेकांच्या मनामध्ये मोठा संभ्रम निर्माण केला जात आहे. तर चला मी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये सर्वात अगोदर आमरण उपोषण अंतरावली सराटी आणि त्यांच्यासोबतचे लोक 29 ऑगस्ट 2025 पासून आझाद मैदान मुंबई येथे मराठा आरक्षण आंदोलन व उपोषण करणार होते. यावर एक NGO म्हणजे एका NGOनी ज्याचं पिटिशन दाखल केली, एमी फाउंडेशन, AMY फाउंडेशन असं नाव आहे त्याचं. त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आणि त्यांचं म्हणणं असं आहे की या आंदोलनामुळं मुंबईतील गणेशोत्सवावर परिणाम होऊ शकतो किंवा तिथल्या लोकांना त्रास होऊ शकतो, असं या कारणामुळे AMY फाउंडेशन यांनी ही पिटिशन दाखल केली आहे. त्यानंतर कोर्टाने काय बघितलं बघा, आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, पण ते शांततेने आणि ठरलेल्या जागीच केले पाहिजे. सार्वजनिक रस्ते, मैदान आणि जागा अडून लोकांना त्रास होईल अशा प्रकारे आंदोलन करण्याचा अधिकार नाही. त्यानंतर गणेश उत्सव 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान मोठ्या प्रमाणावर साजरा होणार आहे, त्यामुळे पोलिसावर मोठा ताण येऊ शकतो. त्याच्यामुळे मोठी गर्दी होऊ शकते आणि या गर्दीमुळे आझाद मैदान येथे आंदोलन करणे योग्य नाही. आता बघा, सर्वोच्च न्यायालयाचा जो शाहीन बाग जो केसचा जो निकाल आला होता, त्याचा हवाला देत कोर्टाने सांगितलं की आंदोलन फक्त ठरवलेल्या जागीच करता येऊ शकतं. त्याच्यानंतर कोर्टाने काय आदेश दिलेले आहेत बघा, महत्त्वाचं हे पॉईंट आहेत. आता कुठे जाऊ नका, व्हिडिओ शिवाय पण बघा. म्हणजे आंदोलन करणारे प्रतिसादक म्हणजे आंदोलन करणारे 5 ते 6 आणि 7 जण म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि इतर 5-6 जण यांनी आझाद मैदानात आंदोलन करू नये. करू नये ह्याच्या पुढचा जो पॉईंट तो महत्त्वाचा आहे. जोपर्यंत म्हणजे कधीपर्यंत बघा, की जोपर्यंत नियमाप्रमाणे योग्य परवानगी घेतली जात नाही तोपर्यंत आंदोलन करू नये. आंदोलन करायचे असेल तर नवी मुंबईतील खारघर येथे पर्यायी जागा दिली जाऊ शकते. राज्य सरकारने याबाबत योग्य निर्णय घ्यावा. म्हणजे जर राज्य शासनाच्या हातात आहे, राज्य शासनाने जर परवानगी दिली तरच आझाद मैदान इथे परमिशन भेटू शकते आणि ती जर हे सगळं राज्य शासनाच्या हातात आहे, राज्य शासनाने जर परमिशन दिली तर तिथे आझाद मैदान इथे तुम्ही आंदोलन करू शकता. त्याच्यानंतर पुढील सुनावणी ही जी 9 सप्टेंबर रोजी आहे, त्यानंतर ह्याच्यात काही महत्त्वाचं नाही, पण खाली जी थोडक्यात आहे बघा, थोडक्यात सांगतो कोर्टाने काय सांगितलेलं आहे. कोर्टाने आंदोलन थांबवलेलं नाही, परंतु सांगितले आहे की आझाद मैदान मुंबई येथे लगेच आंदोलन करता येणार नाही. परंतु त्याच्या पुढे एक पॉईंट आहे बघा, आंदोलन करता येणार नाही. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट महत्त्वाचा आहे. प्रथम म्हणजे आंदोलन करायचं असेल तर तुम्हाला प्रथम सरकारकडून योग्य परवानगी घ्यावी लागेल. बघा, जोपर्यंत परवानगी नाही तोपर्यंत पर्यायी ठिकाण म्हणजे खारघर किंवा नवी मुंबई येथे आंदोलनासाठी वापर करता येईल. म्हणजे बघा, जोपर्यंत आझाद मैदानाची परवानगी भेटत नाही शासनाकडून तोपर्यंत आपल्याला तिथे आंदोलन करता येणार नाही, असं कोर्टाचं म्हणणं आहे. जर आपल्याला परवानगी हवी असेल, जर आझाद मैदानाची आंदोलन करायची परवानगी हवी असेल तर सर्वप्रथम शासनाकडून परमिशन असणे गरजेचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.